हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण कंटेंट्स ऑफ एम्प्लॉयमेंट ॲप्लिकेशन बघितले होते. आज आपण बघणार आहेत टाईप्स ऑफ एम्प्लॉयमेंट ॲप्लिकेशन. सो देर आर टू टाईप्स ऑफ एम्प्लॉयमेंट ॲप्लिकेशन. वन इज सॉलिसिटेड ॲप्लिकेशन अँड सेकंड वन इज अनसॉलिसिटेड ॲप्लिकेशन. So we'll discuss first one, solicited application. When job application is written in response to the advertisement given by the employer, it is known as solicited application. That is, the application is submitted in response to the invitation from the employer. म्हणजे समजा एखाद्या कंपनीने किंवा एखाद्या एम्प्लॉयरने न्यूजपेपरमध्ये किंवा कुठे ना कुठेतरी एखादी ॲडव्हर्टाइजमेंट दिली असेल आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंटला वाचून तुम्ही पर्टिक्युलर ॲप्लिकेशन त्या कंपनीला पाठवलं असेल जॉबसाठी, तर त्याला सॉलिसिटेड ॲप्लिकेशन म्हणतात. म्हणजेच तुम्ही जेव्हा सॉलिसिटेड ॲप्लिकेशन बनवता, म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा एखादी ॲडव्हर्टाइजमेंट बघून ॲप्लिकेशन लिहिता, तेव्हा तुम्हाला त्या कंपनीमध्ये असणारी व्हॅकन्सी माहीत असते, कोणत्या पोस्टसाठी जागा आहे, कोणतं क्वालिफिकेशन लागणार आहे, वर्क एक्सपिरियन्स काय आहे, किंवा बऱ्याचदा सॅलरी किती ऑफर केली जाऊ शकते, आपल्याला किती सॅलरी भेटू शकते, ह्याचाही अंदाज आपल्याला अगोदरच लागू शकतो. त्यामुळे सॉलिसिटेड ॲप्लिकेशन लिहिताना आपण फक्त आणि फक्त त्या कंपनीच्या ॲडव्हर्टाइजमेंटचा रिस्पॉन्स लिहितो. म्हणून आपण त्या पोझिशनसाठी अप्लाय करताना त्या पोझिशनचं जो काही टायटल आहे आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये लिहू शकतो की आपण कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करतो आहे, रेफरन्स लिहू शकतो आपण, आणि सोर्स, कोणत्या सोर्समधून आपल्याला माहिती पडली की तिथे जॉब आहे, आणि डेट लिहू शकतो. त्यामुळे सॉलिसिटेड ॲप्लिकेशन बनवलं जातं. अनसॉलिसिटेड ॲप्लिकेशन तेव्हा बनवलं जातं जेव्हा आपल्याला त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये व्हॅकन्सी आहे का नाही हे माहीत नसतं, परंतु त्या कंपनीमध्ये आपल्यासाठी एखादी जॉब क्रिएट केली जाऊ शकते ह्या अपेक्षेने आपण त्या कंपनीमध्ये अप्लाय करतो. किंवा त्या कंपनीमध्ये भविष्यात कधीतरी जागा निर्माण होईल, भविष्यात कधीतरी माणूस लागेल, भविष्यात कधीतरी आपल्याला जॉब भेटू शकतो, या अपेक्षेने आपण तिथे अप्लाय करतो. त्यामुळं जॉब ॲप्लिकेशन लिहिताना जर आपल्याला कोणत्या पोस्टसाठी आपण अप्लाय करतो आहे हे माहीत नसेल, तर त्या पद्धतीच्या ॲप्लिकेशनला म्हणतात अनसॉलिसिटेड ॲप्लिकेशन. क्युबल यांनी सांगितलेलं आहे, वेन वन सेंड्स लेटर नॉट नोईंग वेदर अन ओपनिंग एक्झिस्ट इन अ कंपनी, द लेटर इज कॉल्ड अनसॉलिसिटेड ॲप्लिकेशन. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये ॲप्लिकेशन करतो आहे जॉबसाठी, पण त्याला तिथे पोस्ट आहे का नाही, तिथे वॅकन्सी आहे का नाही हे माहीत नसतं, तशा प्रकारच्या ॲप्लिकेशनला अनसॉलिसिटेड ॲप्लिकेशन म्हणलं जातं. This type of job application helps the job seeker to tap into hidden job market. बरोबर आहे. म्हणजेच एखाद्या हिडन, अदृश्य म्हणजे आता हिडन म्हणजे डायरेक्ट हिडन असं समजू नका त्याला, म्हणजे असा मार्केट जिथं आपल्याला जॉब आहे का नाही हे माहीत नाही आहे, त्या मार्केटमध्ये आपण जाऊ शकतो, तिथं आपण जॉब शोधू शकतो आणि आपल्यासाठी एखादी जॉब क्रिएट केली जाऊ शकते. बऱ्याचदा कंपनीला जेव्हा आपण अप्लाय करतो आणि कंपनीमध्ये जागा निर्माण नसेल, तर कंपनी कधी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपलं स्किल, आपला परफॉर्मन्स किंवा आपलं एक्सपिरियन्ससुद्धा बघून, आपलं क्वालिफिकेशन बघून आपल्यासाठी एखादी जॉब क्रिएट करू शकतो. त्यामुळं अनसॉलिसिटेड ॲप्लिकेशन तयार केले जातात. आता कंपनीमध्ये अप्लाय करायचं आहे तुम्हाला, तर जसं ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे तसा तुमचा रेझ्यूमसुद्धा महत्त्वाचा आहे. रेझ्यूम म्हणजे काय, तर resume is a formal document that provides an overview of your professional qualification, including your relevant work experience, skills, education and notable accomplishment. म्हणजे रेझ्यूम हा एक असा डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन, तुमचं वर्क एक्सपिरियन्ससुद्धा लिहितात तुम्ही, तुमच्याकडे कोणकोणत्या स्किल आहेत त्या जॉबसाठी, ते जॉब करण्यासाठी ते तुम्ही लिहितात, तुमचं एज्युकेशन तुम्ही लिहितात. त्यानंतर जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही नवीन अचिव्हमेंट मिळवले असतील, काही तुमच्या अचिव्हमेंट असतील जे तुम्हाला वाटते की तुमच्या एम्प्लॉयरला, तुमच्या मालकाला माहीत असलं पाहिजेत, तर ते सुद्धा अचिव्हमेंट्स तुम्ही त्या
पर्टिक्युलर रेझ्यूममध्ये लिहू शकतात. म्हणजे रेझ्यूम म्हणजे एक असा फॉर्मल डॉक्युमेंट आहे ज्या डॉक्युमेंटमध्ये तुमची कामाची स्किल, तुमचा वर्क एक्सपिरियन्स, तुमचा एज्युकेशन, ही पर्सनल डिटेल सुद्धा तुमची लिहिली जाऊ शकते. युजली पेड विथ अ कवर लेटर, a resume helps you demonstrate your abilities and convince employers you are qualified and hireable. तर रेझ्यूमचा वापर समोरच्या व्यक्तीला म्हणजेच एम्प्लॉयरला कन्व्हिन्स करण्यासाठी केला जातो की तुम्ही ज्या जॉबसाठी शोधत आहात त्या जॉबसाठी मी म्हणजेच जो व्यक्ती अप्लाय करतोय तो परफेक्ट कॅन्डिडेट आहे आणि तुम्ही ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला घेऊ शकतात आणि हा व्यक्ती तुम्ही शोधत आहात तशाच प्रकारच्या क्वालिटीचा व्यक्ती आहे किंवा त्याच्याहूनही अजून चांगला व्यक्ती तुम्हाला भेटतोय असं तुम्ही कंपनीला विश्वास देऊ शकतात. स्पेलिंग ऑफ रेझ्यूम ॲक्च्युली ओरिजिनेट्स फ्रॉम द फ्रेंच अँड मीन्स समरी. तर रेझ्यूमचा अर्थ म्हणजे समरी असा होतो, सारांश असा होतो की कमीत कमी शब्दामध्ये, संक्षिप्त शब्दामध्ये तुम्ही तुमची पर्सनल डिटेल आणि तुमच्या कामाचा एक्सपिरियन्स किंवा तुमचं क्वालिफिकेशनची माहिती तुम्ही देतात. हा एक फ्रेंच वर्ड आहे. To this day, the purpose of resume is still to provide employer with a summary of your relevant qualification. आणि म्हणून आजच्या काळामध्ये रेझ्यूमचा वापर हा तुमचा क्वालिफिकेशनचा, तुमच्या वर्क एक्सपिरियन्सचा, तुमच्या स्किलचा, तुमच्या अचिव्हमेंटचा समराइज्ड म्हणजेच संक्षिप्त माहिती देण्यासाठी वापर केला जातो. तर रेझ्यूम काय असतं हे आपण बघितलं, पण रेझ्यूम लिहितात कसा किंवा बनवतात कसा हे आपण आता बघूयात. तर फर्स्ट आहे चूज अ रेझ्यूम फॉर्मॅट. चूज अ रेझ्यूम फॉर्मॅट. देर आर 3 स्टँडर्ड रेझ्यूम फॉर्मॅट: क्रोनॉलॉजिकल, फंक्शनल अँड हायब्रिड, समटाईम्स कॉल्ड कॉम्बिनेशन रेझ्यूम. ठीक आहे. तर क्रोनॉलॉजिकल आणि फंक्शनचा कॉम्बिनेशन म्हणजे हायब्रिड रेझ्यूम असतो. फॉर मोस्ट जॉब सीकर्स हायब्रिड रेझ्यूम फॉर्मॅट which puts equal emphasis on skill and work experience is the best choice. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हायब्रिड असा प्रकारचा रेझ्यूम बनवला जातो कारण की तो वर्क एक्सपिरियन्स आणि त्या कॅन्डिडेटचे स्किल्स या दोन्हीला एखाद्या फॉर्मॅटमध्ये मेन्शन करतो. हावेवर इन सम केसेस अ क्रोनॉलॉजिकल ऑर फंक्शनल रेझ्यूम माइट वर्क बेटर. किंवा बऱ्याचशा केसेसमध्ये असंही होतं की क्रोनॉलॉजिकल किंवा फंक्शनल रेझ्यूम हा तयार केला जातो. म्हणून तुम्ही सर्वात अगोदर तुमचा फॉर्मॅट चूज करा. तुम्हाला क्रोनॉलॉजिकल घ्यायचं आहे, फंक्शनल घ्यायचं आहे का हायब्रिड फॉर्मॅट घ्यायचं आहे, हे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल चॉईस आणि तुम्ही ज्या कंपनीमध्ये किंवा ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात त्या हिशोबाने बनवला जातो. दुसरा जो आहे तो स्टेप आहे ॲड युअर नेम अँड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. द टॉप ऑफ युअर रेझ्यूम शुड इन्क्लूड फॉलोइंग इन्फॉर्मेशन: नेम, फोन नंबर, लोकेशन, ईमेल ॲड्रेस, लिंक्डइन इन प्रोफाईल URL. बऱ्याचदा आपण गुगलवर किंवा काही वेबसाईट्स आहेत ज्या फ्री वेबसाईटसुद्धा आहेत, तिथं बरेच लोक स्वतःचा प्रोफाईल तयार करून ठेवतात. मग ती लिंक जी आहे ती लिंक जर तुमच्याकडं प्रोफाईलची असेल तर तीही तुम्ही शेअर करू शकतात, ज्यामुळे ऑनलाईन तुमचा प्रोफाईलसुद्धा तुमचा एम्प्लॉयर बघू शकतो. इट माइट सीम obvious, but job seekers sometimes forget a key piece of contact information in this section. Double check and make it as easy as possible for recruiters to contact you for job interview. बरेचदा असं होतं की नंबर्स लिहिले जातात रेझ्यूममध्ये पण ते अपडेट केले जात नाहीत किंवा बऱ्याचदा डिजिट चुकतो. आणि तुमच्या ह्या रेझ्यूममध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो आहे कॉन्टॅक्ट. आणि त्यामुळे तुमचा कॉन्टॅक्ट व्हावा. जेव्हा एम्प्लॉयर तुमचा इंटरव्ह्यू घेतोय लगेचच्या लगेच तुम्हाला जॉब देणार नाही, तो स्क्रीनिंग करणार, अजून कॅन्डिडेट्स चेक करणार आणि त्यामधून नंतर कॅन्डिडेट चेक करणार. मग जर तुम्हाला पुढच्या राऊंडला बोलवायचं असेल किंवा तुम्हाला जॉबला बोलवायचं असेल तर तो तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करणार जर तुम्ही त्याच्यामध्ये नंबरच चुकीचा दिला असेल किंवा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनच चुकीची दिलं असेल. म्हणून ही जी वरील माहिती आहे ही बेसिक माहिती आहे आणि ही परफेक्ट ठेवणं, ह्याच्यामध्ये चुका न होणं ह्याची दक्षता तुम्ही घ्या जेव्हा तुम्ही रेझ्यूम तयार करताय. तिसरा जो स्टेप आहे, तुमचा तिसरा स्टेप आहे तो आहे राईट स्टँड आउट रेझ्यूम हेडलाईन्स.
A resume headlines is a concise one-line description of who you are as a candidate. A well-written headline can grab a recruiter's attention and encourage them to take a more detailed look at your qualifications. तर तुम्ही रेझ्यूम लिहिताना एक स्टँडर्ड हेडलाईन लिहा, ज्यामुळे अशी हेडलाईन्स जी समोरच्या व्यक्तीला, जो व्यक्ती तो रेझ्यूम वाचतोय त्याला इम्प्रेस करेल आणि तो तुमचा रेझ्यूमला डिटेलमध्ये, तुमचे क्वालिफिकेशन्सला डिटेलमध्ये चेक करेल. ह्याच्यासाठी त्या व्यक्तीला तुमच्या रेझ्यूमकडे अट्रॅक्ट करणं खूप गरजेचं आहे. युअर हेडलाईन इज अ शॉर्ट बट पॉवरफुल ॲडिशन टू युअर रेझ्यूम. तर हेडलाईन ही 1 किंवा 2 सेंटेन्सची असते, पण हे एक पॉवरफुल टूल आहे जे तुमच्या एम्प्लॉयरला तुमच्याकडे अट्रॅक्ट करू शकतं. ऑफन दिस इज अ फर्स्ट थिंग विच रिक्रुटर्स रीड्स. म्हणून बऱ्याचदा हेडलाईन ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यावर रिक्रुटर जास्त लक्ष ठेवतो. टेक ॲडव्हान्टेज ऑफ द ऑपॉर्च्युनिटी टू मेक अ स्ट्रॉंग फर्स्ट इम्प्रेशन. आणि त्यामुळे या ऑपॉर्च्युनिटीचा पुरेपूर वापर करा तुमचं फर्स्ट इम्प्रेशन चांगलं टाकण्यासाठी. नंतरचा मुद्दा आहे तो आहे ॲड युअर प्रोफेशनल रेझ्यूम समरी स्टेटमेंट. आता प्रोफेशनल रेझ्यूम समरी स्टेटमेंट म्हणजे काय? अ रेझ्यूम समरी स्टेटमेंट इज अ शॉर्ट पॅराग्राफ ऑर सेक्शन ऑफ बुलेट पॉईंट्स ॲट युअर बिगिनिंग ऑफ युअर रेझ्यूम दॅट हायलाइट्स युअर प्रोफेशनल स्किल्स अँड एक्सपिरियन्स. तर तुम्हाला हेडिंग टाकावे लागेल, एक समजा प्रोफेशनल स्किल्स, त्याच्यामध्ये बुलेट्स म्हणजे नंबरिंग करून त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल की तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या स्किल्स आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारचे कोर्सेस केलेले आहात. त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स ही हेडिंग टाकू शकता तुम्ही आणि तुमच्या वर्क एक्सपिरियन्ससुद्धा तुम्ही लिहू शकतात. युअर समरी शुड एक्सपाउंड ऑन युअर हेडलाईन अँड कम्युनिकेट टू रिक्रुटर्स, हायरिंग मॅनेजर्स वाय यू आर गुड फिट फॉर द जॉब. आणि ही जी समरी आहे, ही जी सारांशिक माहिती तुम्ही लिहित आहात प्रोफेशनल स्किलच्या बाबतीत असू द्या किंवा तुमच्या जॉब वर्क एक्सपिरियन्सच्या बाबतीत असू द्या, ही जी माहिती आहे ही तुमच्या मॅनेजरला इम्प्रेस करते आणि तुमच्या मॅनेजरला कन्व्हिन्स करते की तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय करत आहात त्या जॉबसाठी किती परफेक्ट कॅन्डिडेट आहात. आणि त्यामुळं हे व्यवस्थितरित्या तयार करणं गरजेचं आहे. Summary statement are not ideal for all job seekers. If you don't have much job experience or are changing careers, you might be use the space to expand your work history section, skills section, or write a strong resume objective statement instead. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुमच्याकडे मागची हिस्ट्रीच नाही आहे चांगली सांगायला. तुम्ही नवीन जॉबसाठी अप्लाय करतायत आणि ज्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करतायत त्या जॉबसाठी एक्सपिरियन्स काउंट होतो. मग तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तर एक्सपिरियन्सचा कॉलम लिहू नको, त्याला ब्लँक सोडू नका, तो सोडून द्या पॉईंट. आणि तुम्ही तुमच्या स्किल्सवर जास्त भर द्या, तुमच्या ऑब्जेक्टिव्हवर जास्त भर द्या की तुम्हाला जॉबसाठी ज्या स्किल्स लागतात, प्रोफेशनल क्वालिफिकेशन लागतोय त्याच्यावर जास्त भर द्या आणि ते व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामुळं हे तुम्हाला रेझ्यूम तयार करताना हे समरी स्टेटमेंट तुम्हाला मदत करेल, कारण की हा एक सेक्शन आहे जिथं तुमचा मॅनेजर किंवा तुमचा HR हा इम्प्रेस होऊ शकतो तुम्हाला जॉबसाठी हायर करण्यासाठी. त्यामुळं हे 4 मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. राहिलेले मुद्दे व जॉब ॲप्लिकेशनचा एक फॉर्मॅट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. थँक्यू व्हेरी मच.